नमस्कार, मी शीतल सावंत, तुमचं सक्सेसफुल शीतल या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आपण सुरुवात करूया जवल्याच्या भाजीला. जो ओला जवला आणला आहे मी, तर तो छान पद्धतीने 3-4 वेळेला तुम्ही धुवून घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये कधीतरी माती असते. तर तो व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे आणि तो बाजूला ठेवून आपण त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये थोडी हळद घालू, चवीप्रमाणे मीठ घालायचंय, आणि आता मी तुम्हाला दाखवते. तर हे कोकम आहे. तर मी काय केलंय, तुमच्याकडे डायरेक्टली कोकमाचं आगूळ असेल तर तुम्ही घालू शकता. तर मी काय केलंय, थोडी कोकमं भिजत घातली आणि नंतर ती मी जराशी मिक्सरला लावून ना त्याचं घट्टसर असं लगदा करून घेतला आणि तो लावला, म्हणजे जेणेकरून तो इक्वली सगळीकडे लागतो. म्हणून मी ते करून ठेवलंय. तर तो मी तुम्हाला डायरेक्टली दाखवलाय आणि तो लावून ठेवला, एका बाजूला करून ठेवायचं. त्यानंतर आपण घेतलेत फणसाच्या बिया, ज्याला गोट्या म्हणतात. तर त्या गोट्या मी घेतल्यात आणि त्यानंतर त्या चांगल्या फोडून, म्हणजे दगडाने ठेचून त्याची सालं काढून, ते आता मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ते फोडलेले भाग चांगला व्यवस्थित धुवून घ्यायचे. कारण एकदा फोडल्यानंतर त्यामध्ये जो राप असतो, चीक, आम्ही त्याला चीक म्हणतो, तर तो असा घशाला त्रास होतो. त्यामुळे तो स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे मी चिरून आणि 6-7 लसणीच्या पाकळ्या सोलून घेतलेत. त्यानंतर एका पॅनमध्ये तुम्ही तेल घालायचं आहे. जरासं तेल तुम्हाला तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर घेतलेल्या लसणी टाकायच्या आहेत. लसणी टाकल्यानंतर मी थोडंसं ना त्यामध्ये मीठ टाकत असते जेव्हा कांदा घालते किंवा लसूण घालते तेव्हा, कारण मग त्यातलं मॉइश्चर जे आहे ना ते निघून जातं आणि लसणी तुमचा किंवा कांदा जो काही असेल ना ते व्यवस्थित पद्धतीने लवकर भाजलं जातं. त्यामुळे ठीक आहे. बरं, त्यानंतर थोडंसं मी दाखवते तुम्हाला की जिरं घालायचं आहे फोडणीला. मी काही माप घेऊन दाखवत नाही, तुम्ही तुमच्या अंदाजाने ज्या पद्धतीने फोडणी घालताना त्याप्रमाणे 1 चमचा, एक साधारण धरून त्याला लहान, मी जिरं घातलं आहे. ते चांगलं तडतडलं व्यवस्थित की त्यानंतर मी चिरलेला एक कांदा घालायचा. आपण बारीक चिरून घ्यायचा कांदा आणि तो व्यवस्थित घालून छान असा परतायचा आहे. तुम्ही इथे बघताय त्याप्रमाणे मी सतत थोडा वेळ जरा परततीये. हा कांदा संपूर्णपणे, म्हणजे मी तरी निदान कांदा ज्या पद्धतीत, म्हणजे भाजीत घाला किंवा कुठेही घाला, तर तो व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण त्याचा उग्रपणा किंवा अर्धवट कच्चा राहिला तर ते खायला दाताखाली चांगलं लागत नाही आणि ते मलाही आवडत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीत म्हणजे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करा. कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर असं बघा, सोनेरी ब्राऊन कलरमध्ये भाजला गेला आहे. त्यानंतर मग मी त्यातमध्ये आपला जवला घातला आहे, ओला जवला जो आपण मॅरिनेट करून ठेवलेला होता, मीठ, कोकम वगैरे घालून. तर तो पूर्ण असं घालायचा आहे. तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्याच्यावरती कांदा आणि जवला एकत्र मिक्स झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता मी त्यावरती मसाला टाकते. शक्यतो मी जेव्हा आपण कांदा टाकतो, कांदा चांगला परतून घेतला की त्यावरती मी मसाला परतून घेत असते. पण आता माझा तो राहिला आहे म्हणून मी तुम्हाला इथे दाखवते की मी वरतून टाकला आहे मसाला. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागतं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी हा टाकला आहे गरम मसाला. आता गरम मसाला घालून झाल्यानंतर आपण ते सर्व एकत्र करायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला छान परतत राहायचं आहे, जेणेकरून तो जवला आणि गरम मसाला जे काही आपण टाकलं ना ते छान एकत्र मिक्स करायचं आहे. ठीक आहे, असं परतत राहा तुम्ही. त्यानंतर या ज्या गोट्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये घालायचे. ठीक आहे,
छान परतून घ्यायचे एकत्र. मिक्स करून घ्या. थोडा एक शिजत ठेवलेला आणि थोडंसं पुन्हा बघितलं की आपलं काय स्टेटस आहे. जर जेणेकरून आपण ते परतून घ्यायचं पुन्हा. थोडंसं पाणी सोडणार आहे ते. जवला जो जेव्हा शिजतो ना तो मला बघा थोडासा तो व्हाईट होत आलाय. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला गोट्या पण शिजवायच्या आहेत. नुसताच जवला असताना तो आपोआप स्वतःच्या ना सोडलेल्या पाण्यामध्ये शिजून जातो. पण आता आपल्याला गोट्या शिजवायच्या. त्यामुळे काय करायचं आहे की पाणी घालायचं त्यामध्ये आवश्यकतेनुसार जेवढं आपल्याला हवं आहे. आपण थोडं घालू. सध्या तरी मी अर्धा ग्लास पाणी घातलंय आणि पुन्हा त्याचं शिजायला ठेवते. बघू शकता असं सेट केलंय मी. पुन्हा त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि शिजायला ठेवते. ठीक आहे. आता आपण 10 मिनिटांनंतर पुन्हा चेक करतोय की आपला जवला शिजलाय की नाही. जवला तर आपला लवकर शिजतो, त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. फक्त जे आपण फणसाच्या बिया असतात ना तर त्या शिजायला थोडा वेळ लागतो. कारण कसं असतं ओल्या जर बिया असतील तुम्ही जर लगेच फणसामधनं काढलेल्या असतात आणि त्या फोडून घेताना तर त्या लवकर शिजतात. पण आता या मी गावावरनं आणलेल्या होत्या आणि त्या थोड्या दिवस सुकवलेल्या. त्यानंतर आता त्याचा वापर करते म्हणून त्या फोडून मी धुवून ते शिजायला थोडासा वेळ लागतो. आता मी तुम्हाला दाखवलं की पुन्हा शिजत ठेवलं आणि 10 मिनिटांनी पुन्हा काढलंय. तर आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने मी मिक्स करून घेते. ओके. आता मी पाहते की ती गोटी शिजली आहे की नाही. तर ती मला ते शिजली आहे ती पूर्ण व्यवस्थित आणि मी गॅस बंद केला आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी केलेली रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.